सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून अगदी हार्दिक 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 या ठिकाणी स्वागत आहे। सह्याद्रीच्या रांगांवरती मुघलांच्या नजरा, बोट छाटली तयांची त्या शुभ राजांना प्रथमता मुजरा। महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊयात। आलेल्या तमाम मान्यवरांचं मनापासून अगदी हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे। छत्रपती संभाजी महाराज कप 2026 चा महासंग्राम पर्व क्रमांक 1 आणि या पर्वावरती असणारा गर्व या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय। फायनलची मॅच खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। एक सुंदर असं आयोजन नियोजन खरं तर या आयोजन कमिटीच्या माध्यमातून अर्थात यस पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। अगदी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतील सुमित। यस सुमित षटक क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ करण्यासाठी आलेत। पहिला बॉल जो आहे तो डॉट बॉलची सांगता इथे केली आहे। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। ओहो त्यानंतर अगदी आपण पाहूयात चान्स बनला होता, चान्स ट्रॅप करू शकलेले नाहीयेत आणि त्यानंतर चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू खरं तर या ठिकाणी आलाय। डॉक्टर साहेब खरं तर आमच्या सोबत आहेत, त्यांचे देखील मनापासून हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे। सुमित आणि ललित आणि विजयची जोडी, ललित आणि विजय मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक। ललित बॅक टू बॅक दोनही चेंडू डॉट खेळलेत। त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे ओ यावेळी हलक्या त्याने कट केलाय। पाठीमागे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल फेकी डायरेक्ट हिट बनवण्याचा प्रयत्न। यस प्रोटेक्शन गरजेचं असेल। त्यानंतर अगदी आपण पाहूयात इथे सिंगल मिळतीये आणि एक धाव मिळवत असताना खरं तर धावफलकाचा श्री गणेश अगदी पुरंदर वॉरियर्स टीमचा या ठिकाणी झालाय। आणि दुसऱ्या साईडून जर विचार केला ना तर पुरंदर वॉरियर्स टीम जे आहे ते खरं तर हेच आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून खरं तर एक सुंदर आयोजन आणि आयोजनाचं उत्तम उदाहरण ठेवण्याचं काम खरं तर या ठिकाणी केलंय। यस त्यानंतरचा बॉल या ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल। अगदी जबरदस्त चेंडू वापरलाय। डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी खरं तर येतोय। विजय यादव अर्थात गोटू या नावाने खरं तर त्यांना आपण ओळखतो। गोथ्या यादव त्यांना खरं तर डॉक्टरांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपये, डॉक्टरांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। परंतु जबरदस्त गोलंदाजी खरं तर या ठिकाणी राहिली कोणाची तर सुमित यांची। बॅक टू बॅक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील 5 चेंडू पूर्ण केलेत, एकच धाव खर्च करताना पाहायला मिळत आहेत। चांगली गोलंदाजी केली आहे। त्यानंतरचा बॉल ओ हाही चेंडू जबरदस्त वापरलाय। त्यानंतर अगदी आपण पाहूयात चेंडूवरती सिंगलचा पलायन होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रोटेक्शन होतं। पहिल्या षटकाचा खेळ संपला। धावफलकावरती धावांचा आकडा 2। यस 2 धावा धावफलकावरती लागल्यात। 8 षटकांची खरं तर ही मॅच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते आणि सुंदर असं आयोजन नियोजन अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी बनलं जातंय। यस पार्टनरशिप होणं खरं तर महत्त्वपूर्ण असेल। डॉट भरपूर आता झालेत, एका षटकामध्ये तुम्ही 2च धावा इथे कलेक्ट केल्यात। 8 षटकांची ही मॅच आहे, फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी सुमित। त्यानंतरचा भाऊ षटक इथे मार्गस्थ करतायत। अगदी लक्ष्मण इथे आलेत। टीम वेळ खर्च जास्त करू नका याची नोंद घ्या। दोन्ही टीम्स वेळेला खरं तर थोडंसं महत्त्व द्या, वेळ वाचवणं अगदी महत्त्वाचं राहील। आणि लक्ष्मण इथे षटक मार्गस्थ करतायत। दुसरे षटक पाठीमागच्या मॅचचा खरं तर हिरो आणि मॅन मॅच त्याच्या नावावरती देखील राहिली आहे आणि अर्थात लक्ष्मण या ठिकाणी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं मार्गस्थ करतायत। लक्ष्मण आलेत। त्यानंतर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचबरोबर अगदी आपल्याला पाहायला मिळेल यस मोठी विकेट खरं तर या ठिकाणी आली आहे। प्रत्येक यस विकेट आले। नवीन खेळाडू लगेच चला मैदानाच्या आतमध्ये, वेळ वाचवा विनंती असेल टीम। पुरंदर वॉरियर्स टीम आपण पण थोडीशी घाई करा, वेळेला खरं तर महत्त्व द्या, आपण थोडीशी घाई करा। यस आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि डॉक्टर साहेबांकडून खरं तर प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज।
या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. आणि 5 जर मारले तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज वरनी बोनस देखील मिळेल. यश आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आलेत. यस आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये उतरत आहे. डॉक्टर साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. यस पहिल्या ओव्हरचा जिथे खेळ संपलाय आणि सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष्मण कोखरे यांनी खरं तर करामत करून दाखवली. पहिल्या चेंडूवरती विकेट विजयांची आणली आहे. त्यानंतरचा बॉल ओहो अगदी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू खरं तर इथे वापरला. इथे व्हाईट बॉल खराब चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरचा कॉल या ठिकाणी खरं तर मिळेल. यस अवांतर धाव इथे आली आहे. व्हाईट बॉल. यस थोडासा दबाव दडपण करत असेल कारण की आकाश चव्हाण ऑन स्ट्राईक वरती एक धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल हलक्या हाताने खेळ आहे. त्याचबरोबर सिंगल चपाला नव्हतं सन्मान दिला गेलाय आणि सन्मान देणं खरं तर गरजेचं होतं आणि याही चेंडूवरती सिंगल मिळेल. सुंदर अशी मॅच खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दिवसभरमध्ये 4ही पंचांनी अगदी 3ही पंचांनी अगदी लाजवाब काम या ठिकाणी 3ही पंचांचं खरं तर आपल्याला राहिलेलं पाहायला मिळेल. मुख्य पंचांच्या भूमिकेत सनीजी मिसाळ सर, त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत प्रमोदजी इनमके सर देखील पाहायला मिळालेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अगदी शुभमजी वायदंडे सर. येस तीनही पंचांचं अगदी त्रिकूट जे काही असेल ते मात्र दमदार खरं तर या पाहायला मिळतं या टुर्नामेंटच्या माध्यमातून. तीनही पंचांचं हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत. शुभमजी वायदंडे सर, सनीजी मिसाळ सर आणि प्रमोदजी इनमके. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये जाऊयात मॅचच्या दिशेने. ओहो अरे बाटने इथे देखील हवाई तडाखा तर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर वाघाची दहाड आणि फोडलाय पहाड. साधावा षटकार थांबणार नाहीत. ललित खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अगदी जसा आला तसा खरं तर त्याला पाठवण्याचं काम इथे अगदी केलं गेलंय. आक्रमण अगदी केलं गेलंय. चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जमिनीला खरं गुदगुल्या करत या चेंडू खरं तर ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी केली आहे. निर्धाव चेंडू आलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत खरं तर शुभमजी वायदंडे सर देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. मनापासून धन्यवाद. त्यानंतरचा बॉल इथे खरं तर आलाय आणि क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट बनवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचबरोबर सिंगल आहे ती खरं तर चित्त्याच्या गतीने इथे पूर्ण केली आहे. एक सिंगल मिळतीये. लक्ष्मण कोखरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले ते षटक मार्गस्थ करत असताना आणि याचबरोबर 2 षटकांचा इथे खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा 11 रन ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत आणि याचबरोबर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे अगदी तिसरं जारी होते आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुमित. यस पहिलं षटक ज्याने हाताळलं जवळजवळ 6 चेंडू हाताळले 2च धावा खरं तर तिथे खर्च केल्या. एकदम चांगली गोलंदाजी खरं तर तिथे केली आहे. सुमित या ठिकाणी आलेत. सुमित इथे षटक मार्गस्थ करतील. तिसरं षटक. चला मॅचला इथे ऑन करूयात. अगदी तिसऱ्या आणि 7व्या षटकापर्यंत बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही केव्हाही घेऊ शकता. 7व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले मात्र कंपल्सरी असेल. पीटीसी लाईव्हचं मनापासून अगदी धन्यवाद असेल. गल्ली ते दिल्ली सामना पोहोचवण्याचं काम खरं तर आज पीटीसी लाईव्ह पुणे टीमने अगदी केलंय. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका खेळाय. क्षेत्ररक्षण अगदी ओहो मिसफिल्ड झालीये. जब बेडा होगा पार मिलेगा रन 4. चौकार. त्याचबरोबर डॉक्टर साहेबांकडून खरं तर या ठिकाणी पारितोषिक येत आहे. 3ही पंच अर्थात प्रमोदजी इनमके सर, मुख्य पंच सनीजी मिसाळ सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत खरं तर शुभमजी वायदंडे सर यांच्याकडून डॉक्टर साहेबांकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज या तिघांसाठी खरं तर 500 रुपये दिलेत. सनी सर आता यस 500 रुपये डॉक्टर साहेब या ठिकाणी जमा करतील. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये
डॉक्टर साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाची कॅश प्राइज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. कोणत्या पण खेळाडूने खरं तर षटकार मारू द्या, 101 रुपयाची कॅश प्राइज या ठिकाणी आले. आबा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. हलक्यातनं खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक अगदी डाऊन द बॉल सिंगलचं प्लॅनिंग या ठिकाणी केले जाते. येस, अगदी इथे सिंगल आहे ती खरं तर मिळते. सिंगल मिळेल. 18 धावा धावफलकावरती अगदी लागल्यात. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाची कॅश प्राइज डॉक्टर साहेबांकडून या ठिकाणी पाहायला मिळते. यास तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातले काही 2 चेंडू या ठिकाणी उरलेत. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत सुमित यांनी देखील केली आहे. याही वेळी चांगला फटका अगदी आकाशच्या बॅटमधून येत असताना सिंगल पुन्हा एकदा मिळतीये. अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडूवरती सन्मान दिला. षटक क्रमांक या ठिकाणी 3चा खेळ संपेल. 19 धावा धावफलकावरती. 2 विकेटचं नुकसान. 19 धावा धावफलकावरती आहेत. डॉक्टर साहेब प्रतापराव सुभाषराव जगताप साहेब यांच्याकडून खरं तर षटकारासाठी 101 रुपयाची कॅश प्राइज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय. चला मॅचला इथे ऑन करूयात. राहुल इथे षटक मार्गस्थ करतायत. 4थी ओव्हर आणि 4थ्या षटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरचा बॉल. ओहो, चांगला फटका यावेळी खेळा आहे. क्षेत्ररक्षक अगदी डाऊन द बॉल पोहोचतील. चेंडूला रोखण्यासाठी सिंगल मिळाली आहे आणि त्यानंतर प्रयत्न अगदी करावे लागतील. सिंगल मिळते. एस फायनलची मॅच आहे. कुठेतरी लो स्कोरिंग हाय स्कोरिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे धावा चालू ठेवणं इथे तुम्हाला करतं गरजेचं राहणार आहे. 4थ्या षटकामध्ये सुरुवात करतं केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल. 20 धावा धावफलकावरती आल्यात. विकेटसाठी डॉक्टर साहेबांकडून 51 रुपयाचे कॅश प्राइज आले. त्यानंतरचा बॉल. ओहो, चांगला फटका यावेळी खेळला आहे आणि त्यानंतर सिंगल पुन्हा एकदा मिळते. डबलचा प्रयत्न आहे. फेके देखील केली गेली आहे आणि दोनही धावा इथे अगदी कंप्लीट करतायत. हे साबा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळताना टीमच्या अपेक्षा भरपूर असतील कारण की 8 षटकांची मॅच आणि दोनही संघ मातब्बर एकमेकांच्या विरोधात अगदी खेळत आहेत आणि 4 संघ खरं तर एकमेकांच्या विरोधात खेळत असताना आजच्या दिवसभरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेत. सुंदर असं आयोजन. छत्रपती संभाजी महाराज कप या ठिकाणी आपण पाहतोय. 2026चा महासंग्राम सीझन पहिला आहे आणि देखना सीझन म्हणावं लागेल. त्यानंतरचा बॉल. आबा देखील आपल्याला पाहायला मिळतील. खोलवर टप्प्यात चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. त्यानंतर मोठी विकेट खरं तर आली आहे आणि डॉक्टर साहेबांकडून 51 रुपये या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं प्राइस जे आहे तर जमा या ठिकाणी झाले. मनापासून डॉक्टर साहेब धन्यवाद असेल. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. किरण धावफलकावरती धावांचा आकडा आहे 22 धावा धावफलकावरती आहेत आणि तिसरा धक्का खरं तर आत्ताचा आलाय. आणि पुन्हा एकदा बक्षीस आले डॉक्टर साहेबांकडून. 3ही पंचांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. पहिलं जमा नाही, आता देखील जमा करतायत. मनापासून धन्यवाद असतील डॉक्टर साहेब.
त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळी देखील आपण पाहतोय जबरदस्त चेंडू वापरलाय. अपील, दबाव, दडपण, प्रेशर. ओहो, खराब चेंडू कळवलाय. गुड अंपायरिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल. आणि या प्रेशर मध्ये देखील सनी सरांनी इथे वाईट बॉल दिलाय. त्याच्यासाठी खरं तर डॉक्टर साहेबांकडून 51 रुपये सनी सरांसाठी. ओहो, विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील विकेट आली आहे. सनी सरांसाठी देखील 51 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आले डॉक्टर साहेबांकडून. तेवीस धावा धावफलकावरती आहेत आणि बॅक टू बॅक दोन खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. 2 विकेट्स नावावरती राहिल्या त्या गोलंदाजाच्या. तब्बल 101 रुपयाचा कॅश प्राइज, 102 रुपये या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद. राहुल यांच्यासाठी खरं तर हे जमा केलेत. त्यानंतरचा बॉल त्यानंतरचा बॉल खोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर अगदी सिंगल आहे ती मिळेल. थोडेसे बंबल झालेत पहा आणि चेंडूला इथे रोखलंय आणि षटकारासाठी 251 रुपयाचे कॅश प्राइज. याचे 51 वाढलेत वरचे. डॉक्टर साहेबांकडून करतोय कॅश प्राइज आणि बक्षिसांची खैरात. खेळाडूंचं खरं तर बक्षीस इथे जमा झाले याची नोंद घ्या. पंचांचं अजूनपर्यंत झालेलं नाहीये याची नोंद घ्या पंच. त्यानंतरचा बॉल इथे करत वापरलाय. टर्न केलाय, कळवलाय. दोन्ही हात समांतर, धाव माझे अवांतर. दोन्ही हात खरं तर समांतर, धाव मात्र अवांतर. वाईट बॉल. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. ओ, हलक्यात या ठिकाणी खेळ आहे. त्याचबरोबर डावेसाठी प्लॅन. ओहो, डायरेक्ट हिट बनवायची होती. त्यानंतर अगदी आपण पाहूयात प्लॅन या ठिकाणी सुरू आहे. यस, ही चेंडूवरती पुन्हा एकदा 2 आल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 4चा या ठिकाणी खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 27 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. पोस्ट विकेट, 27 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक करतोय आपण. चला खेळाडूला लवकर पाणी घेऊन जावा. ड्रिंक्स ब्रेक केलाय आपण. षटकारासाठी 251 तर विकेटसाठी 51. डॉक्टर साहेबांकडून खरं तर पारितोषिक आले. चला मॅचला इथे ऑन करतोय. षटक क्रमांक 5
लक्ष्मण खोखरे. ओहो, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापरलाय. डीप पॉइंट फोडेल. सन सन करत चेंडू दन सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. चौकारासाठी 51 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल. डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून खरं तर हे प्राइज सगळे आलेत. मनापासून अगदी धन्यवाद असेल. चांगला फटका यावेळी खेळाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, चुकी झाली आहे. पुढे आले होते. जीवनदान भेटलं गेलंय. या चुका खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील येणाऱ्या काळामध्ये. 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्यात. आकाश आणि अक्षय खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. त्याही वेळी अगदी चांगला फटका या ठिकाणी खेळाय. त्यानंतर एक सिंगल इथे मिळतीये. एक जबरदस्त बॉल आणि तितकी चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. एक सिंगल मिळतीये. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. धावफलकामध्ये वाढ होत असताना तेरीना मेरी डबल तेरी लागली आहे. 33 धावा. फायनलची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. याही वेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. त्यानंतर अगदी आपण पाहूयात. यस, 1 बाउन्स खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि 1 बाउन्सचा आरोप खरं तर इथे लावलाय. ओहो, चांगला फटका यावेळी खेळाय. त्यानंतर अगदी क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. डॉक्टर साहेबांकडून पुन्हा एकदा या चौकारासाठी 51 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ऑनलाईनच्या माध्यमातून. कंटिन्यू करायचं की तिथे त्यांना हिशोब दाखव. मग अशी काय विकेटचं जमा नाही. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. तो पुन्हा मॅच खरं तर या ठिकाणी जारी आहे. ओहो, याही वेळी चांगला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट बनवण्याचा प्रयत्न असेल आणि याच बरोबर अगदी या ठिकाणी आपण पाहतोय याच धाव घेण्यासाठी नकार या ठिकाणी कळवलाय. त्यानंतर अगदी आपण पाहूयात भरपूर सारे अगदी पुढे आले आहे. सिंगल इथे मिळते. इस दबाव आहे. दडपण आहे. प्रेशर आहे. दडपण प्रेशर दडपण प्रेशर दबाव. धावफलक बदलते. 5 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ बॅटिंग पॉवर प्ले खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 6व्या षटकामध्ये 38 धावा धावफलकावरती 4 विकेटचं नुकसान. सनी मिसाळ यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज डॉक्टर साहेबांकडून. हो, यस, पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटर आपल्या घरट्याकडे. सनी मिसाळ यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या धावचीत साठी 51 रुपयाचे कॅश प्राइज. 51 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत. मनापासून अगदी धन्यवाद.
त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. याही चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त अगदी वापरलाय. त्यानंतर अवांतरचा कॉल या ठिकाणी होतोय. व्हाईट बॉल, अवांतर धाव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 विकेटचं अगदी एका साईडून नुकसान देखील आहे. राहुल इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. षटकारासाठी तब्बल 251 रुपयाचे कॅश प्राइज डॉक्टर साहेबांकडून आहे. त्यानंतरचा बॉल, कुलवा टप्प्यात चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, मिसफिल्ड करत या ठिकाणी झाली आहे. त्यानंतर अगदी आपण पाहूयात त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटर इथे सज्ज होतील. मोठा फटका खेळाय, स्ट्रोक लाजवाब राहिलाय आणि याच बरोबर अगदीच जारी माझ्या फटक्यांना झाला असेल उशीर तरी माझे फटके आहेत पद्धतशीर. षटकार, अगदी षटकार खरं तर इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. षटकार येणं गरजेचं होतं आणि तो षटकार आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 47 रन ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचं होता. गॅपमध्ये बनवलाय. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. आउटफील्ड फास्ट आहे. जब मिलेगा मौका तर देगा चौका. 4 धावा. चौकार, चौकार या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकार चौकारांचा पाऊस अगदी सातत्याने राहिलाय. त्यानंतरचा बॉल, त्यानंतर अगदी हवाई तडाखा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अगदी 6 धावा. पुन्हा एकदा वा भाई वा. तडाखे अगदी लाजवाब पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण अगदी होत गेलंय. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर इथे सज्ज झाले. त्या षटकारासाठी 251 रुपयाचे कॅश प्राइज डॉक्टर साहेबांकडून या ठिकाणी आलेत. मनापासून धन्यवाद. त्यानंतरचा बॉल, ओहो, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि याच बरोबर ओहो, टेंडी बॉलचा नियम क्रमांक 22 आम्ही अवलंब करू. हा चेंडू खराब आहे त्याच्यामुळे व्हाईट बॉल इथे कळपलाय. अवांतर धाव या ठिकाणी मिळतीये. व्हाईट बॉल अगदी कळवलाय. धावफलक बदलतोय. 58 या आकडेवरती पोहोचले गेलाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 6 चा अगदी बाकी राहिलाय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. विकेटसाठी 101 रुपये डॉक्टर साहेबांकडून. त्यानंतरचा बॉल, चांगला फटका अगदी खेळला गेलाय. सामान्य देण्याचं काम करतं डॉक्टर साहेब इथे करतायत. ओहो, त्यानंतर दुहेरीचा प्लॅन चालू आहे आणि याच बरोबर 50 फूट आकाशाकडे जात आहे आणि बॅटर घरट्याकडे. OUT, मोठी विकेट आली आहे. जबरदस्त फेकी खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हाही चेंडू जबरदस्त वापरलाय. चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू या ठिकाणी खरं तर येतोय. या स्कॉट बिहाइंडची शिकार खरं तर या ठिकाणी OUT आउट. बॅटर या ठिकाणी बाद झाले. मोठी विकेट आली आहे. एक हलकीशी कडा खरं तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. विकेट
अगदी आपल्याला पाहायला मिळेल 6 षटकांचा जिथे खेळ संपन्न झाला. 59 धावा धावफलकावरती 6 विकेटचं नुकसान. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सौरभ या ठिकाणी पोहोचतायत. महत्वपूर्ण मॅच खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फायनलची मॅच या ठिकाणी पाहायला 59 धावा. 6वं षटक संपलं गेले. 7वं षटकाला इथे आपण सुरू करणार आहोत. वैभव इथे षटक मार्गस्थ करण्यासाठी आलेत. त्यानंतर इथे आक्रमण अगदी करण्याचा प्रयत्न होता. त्याचबरोबर चेंडू मात्र डॉट बॉल ची सांगता इथे झाली आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. काही वेळी देखील आपल्याला पाहायला मिळेल मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. षटकारासाठी 251 रुपयाचे कॅश प्राइज डॉक्टर साहेबांकडून या ठिकाणी आहे. 59 बनला. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. 3 चेंडू या ठिकाणी उरलेत. इथे देखील स्ट्रोक खरं तर खेळाय. क्षेत्ररक्षक आलेत राऊंड बॉल. त्यानंतर इथे पुन्हा एकदा एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. धावफलक बदललं जाईल. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 60 या आकड्यावरती आहे. 2 चेंडू अजून उरलेत. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी राहील. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. याही वेळी चांगला फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता केली आहे आणि 60 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल षटकारासाठी 501 रुपये. परंतु चेंडू हवेमध्ये आहे. झेल आणि त्यानंतर विकेट. यस मोठी विकेट आहे. धक्का क्रमांक 8वा. 60 धावा बनवल्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यस 2 विकेटचं नुकसान. एकच धाव करत इथे खर्च करत असताना हे षटक आपल्याला पाहायला मिळते आणि आज शेवटचं षटक या ठिकाणी उरेल. 8वं षटक. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. चला महत्वपूर्ण मॅच आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी पोहोचतायत. या षटक इथे मार्गस्थ करण्यासाठी मिलन आपल्याला पाहायला मिळतील. 60 धावा बनल्यात. 8 विकेटचं नुकसान राहिले. त्यानंतरचा बॉल स्लोवन गतीमध्ये परिवर्तन खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापरलाय. चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी खरं तर आले आहे. अजून 5 चेंडू या ठिकाणी बाकी राहिलेत. सौरभ खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईकला आहेत. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओहो चांगला फटका खेळाय. समोरच्या दिशेने चेंडूला आक्रमण केले झाले आणि याच बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉल घेतोय. बाउंड्रीची भेट. 4 धावा. चौकार खरं तर आलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि चौकाराच्या मदतीने मॅच धावफलक पुन्हा एकदा बदलते. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. डॉक्टर साहेबांकडून 101 रुपये कॅश प्राइज खरं तर या चौकारासाठी पाहायला मिळते. मनापासून धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा या ठिकाणी जाणं गरजेचं असेल. 64 धावा आल्यात. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळी देखील भन्नाट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट बनेल का? त्यानंतर अगदी आपण पाहतोय एक सिंगल इथे पुन्हा एकदा बनेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मिलन यांच्या माध्यमातून एक सिंगल इथे आली आहे. 65 रन ऑन द बोर्ड. 65 धावा धावफलकावरती आहेत. अजून 3 चेंडू येणं बाकी राहिले. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. त्याचबरोबर बॅट आणि बॉलचा संपर्क जास्त नाहीये. चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. एक चांगली गोलंदाजी मिलन या ठिकाणी खरं तर बनवताय. दोनही संघ मातब्बर एकमेकांच्या विरोधात खेळी करण्यासाठी सज्ज आहे. त्यानंतरचा बॉल. ओहो याही वेळी देखील आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू खरं तर आलाय. चेंडू मात्र डॉट निर्धाव चेंडूची सांगता इथे होतीये. 65 रन ऑन द बोर्ड. 65 धावा धावफलकावरती आहेत.
शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी राहिलाय. त्यानंतरचं चेंडू पुन्हा एकदा आहे. 7 विकेटचं नुकसान. त्यानंतर इथे देखील हवाई तडाखा आहे आणि डाऊन दी बॉल खरं तर चांगला झेल झालाय. 65 बनल्या 66 बनवाव्या लागतील. 66 धावांची आवश्यकता असेल. चला मॅचला स्टार्ट करूयात. चला मॅचला इथे स्टार्ट करूयात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम विनंती असेल आता वेळ वाचवा. गोलंदाजी टीम चला 66 धावा विजयासाठी बनवायच्यात. चला इथे मॅचला आपण स्टार्ट करूया. 66 धावा इथे बनवायच्या आहेत. चला मॅचला इथे आपण स्टार्ट करतोय. 66 धावा विजयासाठी या ठिकाणी बनवायच्यात. विजय सारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अगदी अफजल खानाचा पुतळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना आज मात्र नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला
असा मर्द मराठा माझा शिवबा राजा या पावनभूमीमधून खरं तर होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की चला मॅचला करूयात ऑन सेकंड इनिंग. खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये विजयासाठी बनवायच्या 66 धावा. लक्ष्मण आणि वैभव खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. वैभव ऑन स्ट्राईकला होते, सिंगल मिळाले. आकाश चव्हाण पहिलं षटक इथे मार्गस्थ करतायत आणि एक सुंदर अशी टुर्नामेंट खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. छत्रपती संभाजी महाराज कप खरं तर या टुर्नामेंटचं आयोजन अगदी दमदार राहिलंय. हवाई तडाखा आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल मिळवला, झेल झालाय आणि अगदी डाऊन दी बॉल खरं तर बाहुबली होते आणि चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यस लक्ष्मण बॅक टू द पवेलियन. मागील मॅचचा हिरो खरं तर या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एक चांगली खेळी खरं तर या ठिकाणी करावी लागेल. 66 धावांचं खरं तर टार्गेट आहे आणि कशा प्रकारे खरं तर टार्गेट इथे पूर्ण केलं जातंय ते देखील पाहणं महत्त्वाचं राहील. दोनही पंचांचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक असेल. अगदी 4 संघांचा संगम या टुर्नामेंटमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतोय. एकमेकांच्या विरोधात अगदी 4ही संघ दिवसभरामध्ये देखील खेळलेत आणि त्यानंतर अगदी पॉईंट टेबलला जे संघ 2 टॉपचे होते त्या दोनही संघांमध्ये फायनलची मॅच या ठिकाणी अगदी आपण घेतली गेली आहे. या 6व्यात मॅचच्या दिशेनं नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुमित या ठिकाणी आलेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा याही वेळी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळाय. त्याचबरोबर सिंगल इथे मिळते. डबलचा कोणताही प्रयत्न नाहीये. विकेट वाचवून खेळण्याचा प्रयत्न अगदी सातत्याने करतील कारण की 8 षटकांची मॅच आहे आणि तुम्ही विजयासाठी 66 खरं तर टार्गेट आहे. तुम्ही सिंगल डबलने जरी धावा बनवत असेल प्रति षटकामागे जर एक जरी मोठा फटका घेत असाल तरी देखील मॅच जिंकताय. त्याच्यामुळे इथे आरामात खेळणं आणि धावा बनवणं चालू ठेवणं गरजेचं राहील. ओहो हलक्या त्यानं खेळायचा होता. क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतील. यष्टीरक्षक आपण डाऊन दी बॉल चेंडूला रोखताय. चेंडू मात्र डॉट बॉलची सांगता इथे केली आहे परंतु आकाश चव्हाण अगदी चांगली गोलंदाजी खरंच इथे बनवलेत. आतापर्यंत 2 धावा इथे खर्च करत असताना 1 विकेट आपल्या नावावरती केली आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा शिकताय. बॅटर सज्ज होतील आक्रमण बनवण्यासाठी. याही वेळी हलक्या हाताने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक अगदी डाऊन दी बॉल पॉईंट्समध्ये खेळाय चेंडू आणि त्याचबरोबर इथे सिंगल आहे ती मिळतीये. सिंगलच्या मदतीने धावफलक बदलत आहे. 3 आकड्यावरती धावसंख्या पोहोचेल. इक्वेशन बनवून इथून पुढे खरं तर तुम्हाला आक्रमण अगदी करावं लागणार आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी उरलाय. पुन्हा एकदा बॅटर इथे सज्ज झालेत. पीटीसी लाईव्हचं पुन्हा एकदा मनापासून अगदी हार्दिक हार्दिक धन्यवाद असेल. ओहो चांगला फटका खेळा. यावेळी देखील आपण पाहतोय क्वालिटी आहे. मॅक्सिमम जब बेडा होगा पार मिलेगा रन 4 चौकार. जबरदस्त बॅटिंग. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय. 1चा खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 7. या 7 धावा धावफलकावरती लागल्या. सत्ता कोणाची येते या मॅच वरती ते देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. या आकाश चव्हाण 7 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतील. 1 विकेट आपल्या नावावरती देखील केली आहे आणि त्यानंतर षटक इथे दुसरं अगदी मार्गस्थ होते आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला गेलाय. यस विकेटसाठी 51 रुपयाचे कॅश प्राइज खरं तर डॉक्टर साहेबांकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय कोलते इथे षटक मार्गस्थ करताय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जारी करतील. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती असेल आता वेळ वाचूयात. ओहो त्यानंतर अगदी आपण पाहतोय फ्लाय स्लिप डाऊन दी बॉल चुकी झाली आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय बचावले गेलेत. अन्यथा तंबूच्या आश्रयाला दिसले असते. यस वाचलेत. धावचित होण्यापासून खरं तर सांभाळून इथे खेळावं लागेल. त्यानंतर अगदी पाहतोय अक्षय कोलते इथे षटक मार्गस्थ करतायत. सिंगल इथे बनते. 8 आकड्यावरती धावसंख्या पोहोचले. विकेटसाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज डॉक्टर साहेबांकडून या ठिकाणी आलंय. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. यावेळी देखील हवाई तडाखा करायचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू चांगला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. अक्षय कोलते इथे षटक अगदी मार्गस्थ करतायत.
विकेटसाठी 151 रुपयाचं कॅश प्राईज डॉक्टर साहेबांकडून आले. त्यानंतरचा बॉल, यावेळी चांगला फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर अगदी आपण पाहतोय सुईमध्ये धागा ओवावा असा फटका खेळाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतायत 4 धावा. चौकार, 4 रन अगदी चौकार मिळतील आणि चौकाराच्या मदतीने धावफलक बदलते. 12 रन्स ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू इथे अगदी आपल्याला पाहायला मिळेल. हलक्यात खेळाय, पॉईंटमध्ये आहे, फेकी करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर अगदी सिंगल इथे मिळतीये आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक बदललाय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वैभव आणि सुमित करता या ठिकाणी खेळतात. 38 चेंडू, विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. चला वेळ वाचवा. ओहो, हलक्यात खेळायचा होता, सन्मान दिलाय. चेंडू डॉट, निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी राहील. इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल सन्मान दिला गेलाय. चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेटचं नुकसान. तेरा धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा अगदी खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. चला इथे गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय 3रं षटक इथे मार्गस्थ करतायत आणि गोलंदाज एस किरण निकम या ठिकाणी आले. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. विकेटसाठी 151 रुपयाचं कॅश प्राईज डॉक्टर साहेबांकडून करत असेल. किरण निकम यांच्यासाठी खरं तर कॅश प्राईज आले. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा बॅटर सज्ज झालेत. ओहो, चांगला फटका आहे, उंच हवाई तडाखा, क्षेत्ररक्षक आलेत. त्यानंतर अगदी आपण पाहतोय सूर्यप्रकाशाची किरण देखील तेजस्वी राहिलेत आणि त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. यस, फटका अगदी फसला होता. 2 धावा आताच्या मिळाल्यात. विकेटचा शोध करता टीम सातत्याने इथे करते. 15 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिडऑनमधून लोकांमध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी चेंडूला रोखतील. पुन्हा एकदा एक सिंगल डबलचं समीकरण अगदी इथे बनवलं गेलंय. इथून पुढे देखील आक्रमण कशा प्रकारे असेल आणि कशा प्रकारे इथे रोखण्याचं काम या टीम करते. डॉक्टर साहेबांकडून विकेटसाठी 151 रुपयाचं कॅश प्राईज. ओहो, त्यानंतर चांगला फटका खेळा. यस, क्वालिटी आहे, मॅक्सिमम आहे, आउटफील्ड फास्ट आहे. ओहो, काय फिल्डिंग केली आहे. ओहो, चांगला फटका यावेळी देखील आपल्याला खेळायला पाहायला मिळतोय. गॅप बनवला गेला तर मान चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मॅक्सिमम 4, 4 धावा. चौकार. अगदी चौकार आलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. इथे देखील चांगला फटका मैदानाच्या आतमधून खेळाय क्षेत्ररक्षक अगदी डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल इथे मिळते आणि सिंगल इथे समाधान अगदी मांडले. धावफलक बदललं जाईल. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधला. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. इथे देखील चांगला फटका यावेळी खेळाय. ओहो मिसफिल्ड या ठिकाणी होते. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मिळतायत 4 धावा. चौकार. या षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय अगदी S3चा खेळ संपला. धावफलकावरती 27 धावा लागल्यात. 27 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 30 चेंडू 39 धावांची आवश्यकता. 30 बॉल बनवायच्यात 39 धावा. 30 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल. त्यानंतरचा बॉल इथे खरं तर वापरला जातोय आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 4 जारी केले. आकाश चव्हाण इथे मार्गस्थ करतायत. एक महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सिंगल आली. 28 बनल्या धावफलकावरती. विकेटसाठी 151 रुपयाची कॅश प्राइज डॉक्टर साहेबांकडून. त्यानंतरचा बॉल. ओहो चांगला फटका खेळाय. आडवा बॅट नाही. ओहो झेल खरं तर मिस होत असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर एक मिळाली आहे धाव आणि त्याचबरोबर सिंगल इथे मिळेल. एकदा वाताशी आलेली पाहायला मिळेल. एक धावफलकामध्ये बदल होत असताना 29 धावा धावफलकावरती देखील आपल्याला आहेत सज्ज. एस टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिला सीझन खरं तर या ठिकाणी राहिला आहे. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, एक सर्वांची स्पर्धा. खरं तर छत्रपती संभाजी महाराज कप या ठिकाणी आपण अगदी पाहतोय. त्यानंतरचा बॉल. ओहो हलक्यातनं खेळायचा होता. काय क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू डॉट आलाय. आकाश चव्हाण नावाचा डंका अगदी इथे वाजवण्यासाठी सज्ज झालेत आकाश. यस कोणाच्या नावावरती खरं तर ती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. कोरली जाईल. 4 संघ खरं तर एकमेकांच्या विरोधात खेळेत. कुणाच्या नावावरती ती ट्रॉफी जातीये अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती ट्रॉफी. ओहो यावेळी देखील आपण पाहतोय पुढे सरसावत. पंचांचं बूट आकाशाकडे जात आहे. वैभव या ठिकाणी बॅक टू द पवेलियन. यस विकेट आली आहे. बॅटर या ठिकाणी बाद होत आहेत. युथ आउट. यस विकेट आलेली पाहायला मिळेल. त्यानंतरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. शंकर मैदानाच्या आतमध्ये येतील. अजून खरं तर 2 चेंडू येणं बाकी राहील. 29 बनल्या. दुसरा धक्का आताच राहिलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शंकर या ठिकाणी दाखल होत आहेत. यावेळी देखील चांगला फटका इथे खेळाय. क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतील. डाऊन दी बॉल आले. त्यानंतर इथे सिंगल मिळतीये. डबलचा अद्यापही प्रयत्न नाहीये. एक धाव मिळवत अगदी थांबलेत आणि धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 30 या आकड्यावरती धावफलक पोहोचेल. 30 रन्स द बूट. शेवटचा बॉल या ठिकाणी खरं तर बाकी राहील. एक सुंदर असं आयोजन खरं तर या ठिकाणी राहील आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. हो चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक पुढे एकदा सज्ज होतील. एकदा इथे कंप्लीट केली गेली आहे. यस त्याचबरोबर सिंगल इथे मिळेल आणि याच इथे देखील षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतंय. 4चा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान.
24 बॉल बनवायच्यात 35 धावा. 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. एस मध्ये साहेब या ठिकाणी षटक मार्गस्थ करतायत. या ठिकाणी आपण पाहूयात 5वं षटक. 24 बॉल विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा बॉल 5वं षटक. ओहो चांगला खरं तर कटकऱ्याचा प्रयत्न. त्यानंतर चेंडू लाजवाब हाताळलाय. चेंडू डॉट मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली आहे. फायनलची मॅच खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्न खरं तर 4 संघांनी पाहिले. ते स्वप्न एकाच आज पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. हे 4 संघांचं स्वप्न होतं आज ट्रॉफी खरं तर घरी घेऊन जायची आपल्या कंपनीमध्ये, परंतु त्यानंतर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी राहिलंय. जबरदस्त चेंडूला इथे रोखलंय आणि चांगली फेकी देखील आपल्याला तितकीच पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं या खेळाडू राजांचं कमीच असेल. टुर्नामेंट खरं तर सिंगल इथे मिळते. 32 लागल्या धावफलकावरती. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा असेल. एक धाव लाख मोलाची बनेल या टुर्नामेंटसाठी. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. याही देखील आपल्याला पाहायला मिळेल. हवाई तडाखा आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. मॅच मधली हवा काढून टाकणारी फटकेबाजी आता करण्याचा प्रयत्न चालू आहे. 4 धावा. चौकार. या चौकाराच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती लागल्या. 37 रन ऑन द बोर्ड. माफ करा पाठीमागे डबल आली आहे आणि आता चौकार. धावफलक 37 आकड्यावरती पोहोचते. 37 रन ऑन द बोर्ड. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. यस बाठर इथे सज्ज झालेत. याही वेळी अडवाटणे खरं तर खेळाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत, परंतु डाऊन दी बॉल ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल बनते आणि एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक सिंगल चौकार खरं तर पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाला. तो देखील आला. तोची भरपाई इथे करणं गरजेचं राहील. बंदे साहेब इथे चांगले चेंडू वापरायचे आपल्याला. थोडासा दबाव दडपण आणण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर इथे देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पाठी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. त्यानंतर बॉल इथे सिंगल मिळवून देतोय. थोडासा दबाव असेल, प्रेशर हटवण्याचं काम करतोय. याची बॅटिंग करते आहे आणि 39 बनतील. 19 बॉल 27 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल 5व्या षटकातला. त्यानंतर आळवे बॅटने खरं तर या ठिकाणी फटका खेळाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी राऊंड बॉल शे अगदी पोहोचतील. सिंगल इथे मिळते आणि याच बरोबर षटक क्रमांक अगदी 5चा खेळ संपेल. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती लागल्या 2 विकेटच्या नुकसानावरती आणि त्यानंतर समीकरण बनतंय 18 बॉल विजयासाठी 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू बनवायच्या त्या 26 धावा. विकेट साठी खरं तर 251 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. गोठू यादव यांच्यासाठी खरं तर फक्त असेल, अर्थात गोठू यादव. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. या स्मॅशला इथे आपण ऑन करतोय. वाडा बॅटने खरं तर खेळायचा फटका होता. त्यानंतर अपील इथे केली जाते. या पंचांचं बोट आकाशाकडे जाते आणि इथे खरं तर मोठी विकेट आलेली पाहायला मिळतीये. आउट. यस मोठी विकेट आताची आलेली पाहायला मिळतीये.
त्यानंतर या बॉलवरती खरं तर आक्रमण अगदी चढवलं गेलाय आणि क्षेत्ररक्षक अगदी राऊंड दी बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी राहिलंय. एस या चेंडूवरती पुरुष या ठिकाणी आपण पाहतो 2 धावा आल्या. धावफलक बदलते 42 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. विकेटसाठी 251 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर साहेबांकडून खरं तर गुट्टू यादव यांच्यासाठी असेल. गोठे यादव यांच्यासाठी असेल. चला मॅचला इथे ऑन करा. 16 चेंडू बनवायच्या 24 धावा. अगदी हाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अवांतरचा इथे कॉल केला जाईल. व्हाईट बॉल अवांतरचा इथे मिळतीये. यस खराब चेंडू या ठिकाणी मिळालाय. व्हाईट बॉल अवांतर धाव. 43 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉल बनवायच्या 23 धावा. त्यानंतरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. इथे देखील हलक्या हाताने कट केलाय. दिशा देण्याचं काम अगदी केलंय. यस विजयाच्या दिशेने वाटचाल आहे. अगदी पाहायला मिळते चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 रन. चौकार. चौकार इथे मिळतोय. धावफलक बदलतोय. 47 धावा धावफलकावरती. 15 बॉल 19 धावा. 15 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. बॅटर पुन्हा ओहो यावेळी देखील चान्स बनला होता. पाठीमागून फेकी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. सिंगल इथे मिळतीये. एक सिंगल इथे मिळत असताना धावफलकामध्ये बदल होतोय. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या. 14 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. यस 2 बॉल या ठिकाणी खरं तर बाकी राहतील. 14 चेंडू 18 बनवायच्यात. मॅचला ऑन करा. वेळ वाचवा. विनंती असेल वेळ वाचवणं महत्वाचं आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. पुढे सरसवत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. त्यानंतरचा चेंडू मात्र जबरदस्त वापरलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या ठिकाणी षटक. हवाई तडाखा आहे. बरोबर कॅप मध्ये खेळायचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. 12 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 14 धावा. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग खरं तर या ठिकाणी राहिली आहे. चला गोलंदाज लगेच येऊयात. मॅचला लगेच ऑन करा. कोणताही वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजी टीम आपण याची नोंद घ्या. 12 बॉल 14. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. अक्षय कोलते इथे षटक मार्गस्थ करण्यासाठी आलेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्ले. पॉवरफुल खेळी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू बनवायच्या 14 धावा. यस प्रयत्न कोणाच्या माध्यमातून अगदी केला जातोय ते देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. बारा चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. स्मॅश मैदानाच्या आतमध्ये ऑन करावे लागेल. भरपूर काहीसा वेळ आता खर्च करू नका विनंती आहे. मॅचला या ठिकाणी आपण ऑन करूयात. याही वेळी हवाई तडाखा तर आहे. मॅच मधली हवा काढून टाकणारी फटकेबाजी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकद आणि नजाकत मी कसली करत नाही तडजोड. मी फक्त करतो तोडफोड. षटकार. षटकार खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल बनवायच्या 8 धावा. 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. याही वेळी चांगला फटका खेळाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक अगदी डाऊन दी बॉल. मोठी विकेट आलेली पाहायला मिळतीये. यस मॅच जिंकून दिली देखील. त्यानंतर जिंकण्याच्या उंबरट्यावरती पोहोचवली आहे. माफ करा.
परंतु इथे विकेट अगदी गमवलेली पाहायला मिळतीये. आउट आउट. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच जिथे रंगली आहे. विकेट आलेली पाहायला मिळते. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. ओहो, मोठा पटका खेळायचा प्रयत्न होता, त्यानंतर चान्स बनला गेलाय. त्यानंतर अगदी आपण पाहूयात नो मॅच लँड मध्ये आलाय. सिंगल आली आहे. डबलचा प्रयत्न नाहीये. डबलचा प्रयत्न झाला असता तर पूर्ण कदाचित झाली असती. सिंगल आताशी इथे पाहायला मिळते. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. याही वेळी देखील आपल्याला पाहायला मिळेल हवाई तडाखा तर आहे. पाठलाग अगदी केला गेलाय आणि त्यानंतर अगदी पाहतोय. ओहो, इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल एक चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय एक चांगली फील्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार वैभव यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. साज 3 धावा इथे आल्यात. 3च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा बदलते आहे. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपण पाहूयात अगदी 62 धावा. 4 धावांची आवश्यकता. 4 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. चांगला फटका खेळ आहे. खोलवर टप्प्यात चेंडू आणि याच बरोबर अगदी मॅच आणि चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट छत्रपती संभाजी महाराज कपचा मानकरी खरं तर टीम इथे डरत असताना पाहायला मिळेल. अभिनंदन टीम खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. SFS सुद्धा टीम ठरली आहे चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन सर्वांचं. पुन्हा एकदा मनापासून चारही संघांचं मनापासून अगदी धन्यवाद असेल. दिवसभरामध्ये सगळे चांगले खेळेत. मनापासून धन्यवाद.
हॅलो. दोन्ही टीमना विनंती आहे फायनलसाठीचा मॅन ऑफ द मॅच आणि दोन्ही टीमना विनंती आहे समालोचक कक्षाजवळ यायचे. SFS टीमला माझी विनंती आहे लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यायचं.